नमस्कार. आपण निघालोय गावाला जायला. फायनली वाजले 4:25. आता आपण पोहोचलोय ईस्टर्न फ्रीवेला. इथून आपण अटल सेतू मार्गे जाणार पेणला, खारपाड्याला बाहेर पडणार. चाललो आता कुडाळला. वाजलेत 6:30 आणि आम्ही पोहोचलोय खारपाड्याला, पेणच्या अलीकडे. बघू आता रात्री किती वाजतात आम्हाला पोचायला. आमच्या सोबत आहेत रेडिओ जॉकी राजू जळवी. थोड्या वेळाने आपली मातृभाषा चालू होईल, बोबडी वळेल. कालच गाडीत नवीन टायर घातलेत आपण. आणि चिरनेरला महागणपती फेमस आहे, तर कधी आलं तर नक्कीच व्हिजिट करा महागणपतीला. आणि आपले खास राजू जळवी. महागणपतीचं दर्शन घेऊन बाहेरून आम्ही चाललो आहोत. यस. कर्नाळ्याच्या खूप पुढे आपण बाहेर पडणार खारपाड्याला. तर हा खूप मोठा शॉर्टकट आहे. ट्रॅफिक अवॉइड करायचं असेल पनवेलचं, नवी मुंबईचं, तर तुम्ही नक्कीच या रोडनी या. आता वाजले आहेत बरोबर 6:45. बत्तीचा टायमिंग झालेला आहे. बत्तीचा टायमिंग झालेला आहे. दिवे लावलेले आम्ही रस्त्याला दिवे देखील लावलेले आहेत. बत्तीचा टाइम झाला की आम्ही 7 वाजता आमच्या गाडीचे देखील दिवे लावणार. तोपर्यंत आम्ही विदाऊट दिवेच चालणार. तर बघत राहा तुम्ही आमचं चॅनल. आणि मुंबई टू कुडाळ ही जर्नी आणि आताचा जो हायवेची कंडिशन कशी आहे ही तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवणार आमच्या चॅनलवरती. तर बघत राहा आणि हसत राहा. निघाल्यानंतर माणगावपर्यंत पोहोचायलाच कंटाळा येतो. पुढची जर्नी एकदम सुपरफास्ट आहे. माणगाव ते कुडाळ आपण 4 ते 4.5 तासानंतर पार करतो. तर माणगावपर्यंत पोहोचणं मुंबई गोवा रोडने हेच खूप मोठं चॅलेंज आहे मुंबईवरून. आता बघूया संगमेश्वरची काय सिच्युएशन आहे. मागच्या वेळी खूप बिकट होती, आता बघूया. आणि आमच्यासोबत आमचे रिपोर्टर पुन्हा एकदा राजू जळवी. धन्यवाद. आम्ही पोहोचलोय वडखळला. वडखळचा ब्रिज पूर्ण झालाय आणि आता वडखळवरून जातोय नागोठणेच्या दिशेने. वडखळमध्ये अडखळ आम्ही सगळी बाजूला गेले. 7:15 आम्ही पुढे आलो आणि पुढे अडखळत डायरेक्ट 7:45 आणि आम्ही पोहोचलोय नो पार्किंग मध्ये. नाही, आम्ही पोहोचलोय कोलाडला. अप्पर डिपर मध्ये बघा. इकडे हा गरम हे घ्या. घुंगरू आले. 20-30 पाव किलो द्या, दोन्ही मिक्स. हा किती? 60. मला माहिती आहे या. वाजलेत 9:15 आणि आपण आता पोहोचतोय कशेडी टनलच्या इकडे. कशेडी घाट क्रॉस झाला पुढे आणि आपण आता पोहोचतोय कशेडी टनलच्या इथे. पुढच्या 4 तासात आम्ही कुडाळमध्ये पोहोचू, तेव्हा हनुमानगीर असणार आमच्या गाडीचा. आता वाजलेत 9:15 आणि आपण थांबलोय खेडला बुर्जीपाव खायला. हे आहे खेड राईट हँड साईडला आणि हा इथून भोसते घाट सुरू. इथे एक बुर्जी स्टेशन आहे. बघूया आता बुर्जी कशी आहे. पाव टेस्ट करून सांगतो कशी आहे. मग नक्की येऊन ह्या हॉटेलला व्हिजिट करा. भोसते घाटाच्या लेफ्ट हँड साईडलाच हॉटेल आहे. बुर्जी चांगली आहे. कसे टेस्ट ट्राय करू शकता. आता आम्ही पाकवला इथे चिकन पाव. बघू आता चिकनची टेस्ट कशी आहे. फोर्स केला त्यांनी घ्यायला की एकदा चिकन टेस्ट करा. आता त्याचा रिव्ह्यू देऊ तुम्हाला. चांगलं आहे चिकन. तुम्ही खालात कुठे सांगायला मस्त आहे. खाल्लं ना मी, पाव खाऊन गेलो होतो चिकन बघा. आता काय
एक नंबर टेस्ट आहे चिकनची आणि टेस्ट चांगलीच आहे. जिरा राईस वरून आमलेट. वरून पाणी आणि खालून धूर दोन्ही निघालं. काय वरून पाणी आणि खालून धूर दोन्ही निघालं. वरून पाणी आणि खालून दूर. मस्त होती. हम्म. आमलेट मध्ये मिरची भरपूर टाकल्या पण बाबा एकच टाकली. पण ती केवढी तिखट आणि होती. तिखट हे असतं बेडगी मिरची बघा अशी ती टाकली, एकच टाकलं होतं. मला माहिती होतं म्हणून एकच टाकलं. खतरनाक तिखट लागली. हा, आमलेट मिरचीपेक्षा आमलेट तिखट. आम्हाला मसाला नाही आवडत. तुम्हाला जर रात्री लेट नाईटला जर इथे यायचं असेल खायला तर भोसते घाटाच्या एक्झॅक्ट खाली स्वामी समर्थ वडापाव स्नॅक सेंटर, इथे तुम्ही नक्कीच चिकन आणि बुर्जी ट्राय करू शकता. रात्रभर चालू असतं, नाईटसाठीच स्पेशल आहे. सो येऊ शकता इकडे. ओनरचं नाव आहे, नाव काय? अरुण वेद्रे. रत्नागिरीचे करबुडेचे आहेत, पण इथे खेळला त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला आहे. मराठी माणसांच्या सेवेसाठी, ग्राहकांच्या सेवेसाठी कायम तत्पर. सकाळी 7 वाजेपर्यंत 4 वाजता पहाटे कडक चहा, गुळाचा की साखरेचा? आपला साखरेचा कडक चहा. कॉमेंट्री केलेली आहे. बाळकुडं बोलते ते, नाहीतर ते शांतच असतात. वाजल्यात 10:30 आणि आपण आता निघतोय खेडवरून. बघू आता किती वेळ लागतो आपल्याला कुडाळला पोचायला. सो आमचे दुसरे अँकर सध्या सिरियल बघण्यामध्ये व्यस्त आहेत. बायकोनी सांगितलंय सिरियल बघूनच घरी या, घरी येऊन ते स्टोरी विचारणार, त्यामुळे सिरियल बघतायत. हे बघा, आणि सिरियल बघा कुठची बघतायत. 260 रुपये आमचं बिल झालंय, 260 रुपये फक्त. आणि त्याच्यामध्ये आम्ही खाल्लाय 2 बुर्जी, 2 बुर्जी, 1 आमलेट, 1 आमलेट, 1 चिकन रस्सा, 1 चिकन रस्सा, 1 जिरा राईस 1 जिरा राईस आणि 6 जवळ पाव. नाही हो, जवळजवळ 12-13 पाव खाल्ले. मग एवढ्याचं बिल झालं फक्त 260 रुपये. तर नक्की जाऊन ट्राय करा, टेस्टी आहे जेवण. आणि रिसेंटलीच त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केलाय. होत करू. आणि एक चांगला एक कुक आहे तो, त्याच्यामुळे त्याला सहकार्य करा आणि त्याला पण मोठं करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून आम्हाला पण थोडं मोठं करा. चला आता लवकर दाबा बटन, टप्पाटप. आता पोचलो आम्ही भोसते घाटात. वाजलेत 11:40 आणि आपण पोचलोय धामणी संगमेश्वरला. इकडे आपण एक ब्लॉग बनवलेला माझ्या मित्राच्या गावी, राकेशच्या. सो तो ब्लॉग देखील तुम्ही बघा, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. रस्त्याची कंडिशन बघून समजू शकता आपण पोचलोय संगमेश्वरला. आणि वाजलेत 11:55, सॉरी 11:45 आणि आपण पोचलो संगमेश्वरला. काम हे 70-80% झालंय पूर्ण. फक्त दोन्ही साईडचे एक्सटेन्शन आहेत, तिथे कनेक्टिव्हिटी ते देणंच तेवढं बाकी राहत आहे. बाकी संगमेश्वरचा जो मेन महत्त्वाचा ब्रिज आहे त्याचं 70% काम तरी पूर्ण झालं आहे. गार्ड टाकून नदीवरचं ब्रिज पूर्ण झालं आहे. डावीकडे गेला तर देवरुख मार्गे तुम्ही भांबेड मार्गे ओढीला बाहेर पडू शकता, नाही तर इथून सरळ जाऊन जो जुना मुंबई गोवा ओल्ड रोड आहे तिथून तुम्ही डायरेक्ट ओढीला जाऊ शकता. आता रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे, त्यामुळे आतून जाण्याचा काय प्रश्न नाही आहे. सो इथूनच जाऊ शकता. दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता फ्लायओव्हरचं काम हे बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. सो आशा आहे की हे काम अजून जवळजवळ 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. हे बघा, इथे सेफ्टी वॉल उभे करून आतमध्ये मातीचे ढिगारे भरतील, जेणेकरून तो रोड पूर्ण होईल. हे बघा, ऑलमोस्ट होत आलाय ब्रिज. हे बघा, आणि
आमचे दुसरे अँकर राजू जळवी काय करतायत? चिंगम काढायची व्यवस्था आहे. चिंगम खाण्यात व्यस्त आहेत. चला बोलतायत चला. वाजल्यात 12:05 आणि आपण पोचलो आता पाव नदीच्या इथे. ह्या फ्लायओव्हरचं काम रिसेंटलीच पूर्ण केलं आहे आणि खूप महत्त्वाचा फ्लायओव्हर होता हा. डावीकडे जर वळाला ब्रिज खालून तर तुम्ही देवरुखला पोहोचू शकता पाव नदीच्या इथून. हा फ्लायओव्हर मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलेलो गावाला तेव्हा देखील हा फ्लायओव्हर चालू होता पण शूट करायला भेटलं नव्हतं. पण आता हा शूट करायला भेटतोय. फ्लायओव्हर हा पूर्ण बाव नदीवरून गेला आहे. महत्त्वाची नदी आहे संगमेश्वरमधली. आणि आता आपण निवळी घाटातून हातकंब्याच्या इथे चाललो आहोत. वाजलंय 21 आणि आपण पोहोचलो आता पालीला. थोडा पाऊण तासाचा पॉवर नॅप घेतला आपण हातकंब्याच्या पेट्रोल पंपावर. त्यामुळे थोडा आपल्याला उशीर झाला. आणि पालीला देखील फ्लायओव्हरचं काम अतिशय जलद गतीने चालू आहे. येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा देखील फ्लायओव्हर चालू होईल. लांजाला फ्लायओव्हरचं काम बरंच बाकी आहे. वाटत नाही ह्या पावसाळ्यात देखील पूर्ण होईल. गणपतीपर्यंत होऊ शकतं. झालं तर वेल अँड गुड. तर आपण पोचलोय लांजाला. सो लांजाच्या पुढे तर रोड आपला अतिशय जबरदस्त आहे कुडाळपर्यंत. मॅक्झिमम 1.5 तासात आपण इथून कुडाळला पोहोचू शकतो. कणकवली आलंय. वाजलेत 3 आणि इथून अजून 20 मिनिटं लागतील आपल्याला कुडाळला पोचायला. रस्ता पूर्ण खाली आहे. ट्रॅफिक काहीच नाही आहे रोडला. आणि तसं पण 3 वाजता तर ट्रॅफिक नसतं. कालांतराने पाडतील आणि याला पुन्हा एक नवीन ब्रिज बनवतील. कारण चाय प्यायला थांबलो आम्ही ओसर गावात. ओसरगाव हे कणकवली आणि ओरसच्यामध्ये आहे. आणि आमचे दुसरे अँकर कॅरी करतात. इथून मॅक्झिमम 15 ते 20 मिनटं लागतात आम्ही पोचायला. कुडाळला वाजले 3:30. आम्ही 10 तासात आलो आहे कुडाळला. 2-2.5 तास आमचे फुकट गेले. फुकट नाही म्हणता येणार. 1 तास जेवायला, अर्धा तास जरा कॉलवर गेला आणि 1 तास झोपायला. हातखांब्याला आम्ही 1 तास पेट्रोल पंपावरती जरा वामकुक्षी घेतली आणि तिथून आम्ही निघालो. ते डायरेक्ट नॉनस्टॉप आता आलो आहे कुडाळला. सो आपण आता आपल्या गावाला नाही जात आहोत. आपले जे अँकर आहेत को अँकर राजू जळवी यांच्या घरी चाललो आहोत. केविल कट्ट्यावर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच लागून गाव आहे ते. आणि स्टेशनवरून पलीकडे जाताना पहिलंच घर त्यांचं लागतं. लक्षात ठेवा. कधी तुम्हाला काय पाणी शिसूला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता त्यांच्याकडे. घर बंद असतं. बंदच असतं ना? हां बंद असतं. घर बंद असतं त्यांचं. मग बाहेर आम्ही बोर्ड लावून ठेवतो. तर टाटा बाय बाय गुड नाईट. आणि उद्या भेटूया आपण कुडाळमध्ये. कट्टा स्पेशली फेमस आहे. जगातलं सगळ्यात पहिलं साईबाबांचं मंदिर हे केविल कट्टा कुडाळ येथे झालं. ते पण साईबाबा जिवंत असताना. म्हणून साईबाबांचं पहिलं मंदिर हे
कुडाळमध्ये आहे आणि हे बघा आपलं कुडाळ रेल्वे स्टेशन. ही बाजू आपली हा जरा दाखवतो तुम्हाला. हे कुडाळ रेल्वे स्टेशन ही बाजू.